हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. फोन आलता तुमचा. तुमचा मिस कॉल असेल ताई, म्हणून आला असेल फोन. कुठून बोलताय आपण? श्री स्वामी तुम्हाला काय समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? हो. प्रदीप अच्छा. दादांच्याकडून आहे का तुम्ही? हा 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 हा, आम्ही आमचे प्रदीप दादा आणि स्वामी. मला हा. बाकी काय हे नाही बघा. अनुभव शेअर करायचा म्हणजे हा. माझा अनुभव त्यांच्याकडे आहे ऍक्च्युली. आणि अच्छा. तो परवा ग्रुप मध्ये आलेला. हा म्हणजे हा. मला स्वामी कृपा भरपूर आहे अरे वा. सांगायचं म्हणजे. हम्म. आणि तुम्हाला अनुभव मी आता दिला तर तुम्हाला आणि कधी देऊ सांगा. आ? अनुभव कधी तुम्हाला हवा आहे सांगा, मला मी देते. आपली वेळ आहे ना ताई, बोला ना. आता बोलायचं असेल तर, नाही तर बोलायचंय का? उद्या तुम्हाला सांगायचं असेल तर उद्या सांगा. तुम्हाला वेळ आहे का? मला वेळ, आपली वेळच आहे ताई स्वामी ओमची 9 ते 10. हा. 9 ते 10. हा. सांगू का तुम्हाला, हो. मी एवढे आता अडचणीतनं मी गेलोय ना तुम्हाला सांगायचं. हा पण स्वामी सदैव पाठीशी. कालचीच गोष्ट. हा. मी बरेच ठिकाणी जातो तर स्वामी गाडीवर, कुणाच्या पण गाडीत. आज सकाळी मी यायला लागलो मुलाबरोबर, तर हा. टेम्पोत समोरच स्वामी माझ्या. मग मला आ, काय असं दिसून सारखं स्वामी दिसून यायला लागलेत. अरे वा. आणि हा अनुभव आहे माझा, की आणि एक सांगतो तुम्हाला अनुभव, हा. की माझ्या 2018ला हा. 2 रूम पुसून येईपर्यंत पाणी 25 मिनिटं किती तापतंय सांगा तुम्ही. हो हो हो. तेवढं पाणी माझ्या छातीपासून खाली पडलं माझ्या हातून, अरे तरी अरे. जरा सुद्धा भाजलं नाही किंवा जरा सुद्धा काही झालं नाही मला. अरे वा. आणि स्वामी कृपा अशी आहे, की हं. आता 5-6 महिने झालं मी हं. विवाहित होतो पहिली, आणि नंतर माझं विवाहित दुसरं झालं. पण अच्छा. त्यांनी सुद्धा मला एवढा त्रास दिला, की मी दिवाळी सुद्धा घरात केली नाही. तिथून काहीतरी धोका होईल म्हणून मी बाहेर पडलो. आणि अरे. फेब्रुवारी 1 तारखेला मी ह्याच्यात गेलो, दरबारात गेलो हां. परदेवदाच्या, आणि तिथं सांगितलं हं. बाहेर पडलाय ना, असू दे म्हटले. मग तरी सुद्धा मला रुईच्या मुळीची सेवा करायला सांगितली माझी पतीसाठी. ते कशी बाहेरचा नाद करायची ती? बाहेरच्या नादाचे असली ती रुईची दुसऱ्या पहिल्या दिवशी पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी आणायची गुरुवारी. अच्छा. गुरुपुरुषामृत दिवशी पण आणली तर चालत्या. हं. मग ती पूजा मी करायला म्हणजे आता 21 दिवस, म्हणजे आता 30 तारखेला 21 दिवस होणार. हं. मग ती पूजा पण घातली, कोर्टात केस घातल्या. मग माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि सारखं मला एकच वाक्य येते, की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अच्छा. असं मला सारखं, म्हणजे स्वामी मला माझ्या पाठीशी सदैव आहेतच. अरे वाह! आणि एवढ्या मग अडचणीतनं काय गेलोय ना. झालं मग त्या सेवेने ताई? आ हं. सेवा आता तरी चालू आहे माझी, अजून एक 4 दिवस इकडं तिकडं. हां. आता मी सेवा चालूच ठेवलेली आहे. घोर कष्टोदर स्तोत्र 51 सांगितलंय. कधी 21 करतो, कधी 11 करतो. हां, हां, हां. कालभैरवाष्टका ते हां. सगळ्या म्हणजे सेवा माझी आहे. आणि अरे वाह! चालू आहे. आम्ही कोल्हापूरचं आहे, तरी पण प्रदीप दादा आणि आमचे स्वामी, कोटी कोटी प्रणाम आहे प्रदीप दादा स्वामींना. का माहितीये का, एवढं माहिती का नाही. हं. आणि एक सांगतो तुम्हाला, हं. आज माझं 48-49 वय आहे. हां. पण जरा सुद्धा मला की बीपी नाही, शुगर नाही, वाह, आणि वाह, वाह! नॉर्मल सगळे रिपोर्ट. पर हं. काल दवाखान्यात जाऊन आलो, फक्त अशक्तपणा आणि जेवण जात नाही. हं. गोळ्या औषधं तर चालूच आहेत. पण अच्छा. बीपी शुगर आजपर्यंत नाही. तर डॉक्टर म्हणतात हं. कुठल्या देवाची भक्ती करताय? माझे वडील म्हटलं टकाचे महाटक आहेत म्हटलं. हं. आणि त्याच्यापेक्षा महाटक म्हटलं, मी बैठक करतोय रामदास हं. स्वामींची. हं. बुधवारी सकाळी जातो. आणि मला अच्छा. असे 2 गुरु, म्हणजे एका चेहऱ्याचे 2 गुरु मला लाभलेत. अरे वाह! खरंय, खरंय. आणि सांगायचं म्हणजे काय माहितीये का ताई, हं. आजपर्यंत मी स्वामींशिवाय मी कुठंही कुणालाही काही नाही, किंवा बरं. माझ्या घरात मी माझ्या मुलांना सोबत घेतलं नाही, हं. किंवा कुणालाच नाही. हा हे मन मिस्टर केलेत ना, हं. त्यांना सुद्धा मी कधी, म्हणजे माझ्या सोबत म्हणजे कोणच नसते, फक्त माझे स्वामी आणि मी. अरे वाह! मला अडचण आली किंवा हं. पैसा पाणी पाहिजे, तर माझ्या स्वामींना मी सांगायचं, आणि ते हं. काम माझं होऊनच जाते. काय पाहिजे अजून सांगा? आणि काय पाहिजे मला. आता बरोबर. एकच तर्फे काय लागते निर्णय. हं. ह्यांनी कसं फसवागिरी केली माझ्या बरोबर, 2000ला लग्न केलं. हां. तर ते म्हणतात काय, माझ्या मिसेसची पेन्सिल आहे सरकारी, हं. माझ्या नावावर असते. पण हं. ती पेन्सिल जाईल म्हणून राशन कार्डात, आधार कार्डात नाव घालत नव्हते. मग मी ओह! काय केलं, हं. 21 दिवस का नाही मी हं. तारक मंत्राची सेवा केली.
हम्म. मला सेवेतून अनुभव घडला आणि देवीसारखी वकीलबाई माझ्या समोर उभा राहिली. म्हटली तुम्ही आणा, म्हटली मी तुम्हाला कागद लिहून देतो आणि हा अर्ज देऊन या म्हटली. आणि ऐन लॉकडाऊनात तिनं मला आधार कार्डात राशन कार्डात नाव घालायला एकसारखं पाठी लागली. म्हणजे पुढं काहीतरी घडणार होतं म्हणून, आणि घातलं. मग त्या व्यक्तीनं साधं सुद्धा घरी लग्न केलं, म्हणजे फसवागिरी बघा. म्हणजे त्यांच्या मुलीनं साधं सुद्धा लग्न केलं. केल्यानंतर 2018 मध्ये मी मुलीकडे राहिलो. राशन कार्डात नाव करणात माझं होणारच नाही, असंच आहे तसं नाही. अहो म्हटलं स्वामी आहेत पाठीशी, होईल म्हटलं, पेन्सिल जाणार नाही. झालं 2019ला ते नाव घालायला मी चालू केले, पैसे भरून नाव घातलं आणि आता क्षणात म्हणजे ह्यो धोकाच दिसून दाखवलाच मला स्वामीने. ज्या क्षणाला मी आता बाहेर पडलो, मग कुठल्या अर्थाने मला बाहेर काढलं की माझ्यावर मरणा इतकं हे झालं, तेवढं स्वामीने मला हे केलं, वाचवलं. एवढं म्हणजे मला का नाही प्रतिदिन 3 पारायण करायला लावली आणि 3 महिने पारायण केलं आणि तिसरं पारायण झालं माझं ह्याच्यातच. म्हणजे काय म्हणते का हे आपलं घट बसत्यात ना, तेव्हा माझे त्याच्या अगोदर 3 पारायण झाले. घट बसत्यापासून जे आमच्या घरात वादविवादन भांडणं सांगायचं की दिवाळी सुद्धा मी घरात केली नाही, माझ्या मुलीच्या घरात आणि माझ्या घरात. माझ्या मुलीचा पण नवरा त्यांच्याच ग्रुपमध्ये गेला आणि ते कसं मुंगूस आणि साप तसं वय होतं आणि ते एकत्र कशी आलीत काही माहित नाही. बघा ते झालं आणि ते असं झालं. म्हणजे संकट कुठनं कुठं, पण मला काही त्रास नाही किंवा मी टेन्शनच घेतलं नाही. मी स्वामींच्या चरणाजवळ सगळं वाहून सोडलं की स्वामींना म्हटलं आता तुम्हीच बघा, म्हटलं ह्यातनं तुम्ही सोडवणार. आता मला कोर्टातनं सुद्धा स्वामीच तिथं उभारून सोडवणार. की मला काय मिळायचंय नाही मिळायचंय तेच बघतील. अगदी. पण त्यांची काय पहिली मिसेस वगैरे आहे का? होती, वारली त्यांना पण लई छळ दिलता झालता. मी डोळ्यानं बघितलं नाही की अशी बाहेरची लोक सांगतात. त्या व्यक्तीला सुद्धा लई छळलं म्हणा त्या व्यक्तीनं. म्हणजे आमच्या त्या मिस्टरांनी छळलं, त्यांना कॅन्सर झाला, जाग्यावर पडूनच होत्या. मग नंतर वारल्या त्या. वारताना सुद्धा शेजारचा माणूसानी जावाईनं नेऊन दवाखान्यात ऍडमिट केलं, नंतर आले. ह्यांना कसं आहे या व्यक्तीला जुगार आणि बायका असं सवय घाणेरडी आहे असल्या. आता कसं माझं घंटण विकून माझ्या माझी मुलगी होती, त्यांची काय मुलं नाहीत मला. माझी मुलगी तिथं उभा होती आणि तिच्या समोर तिथं गाडी लावून बेळगावला एका बाईला घेऊन गेले तोंड बांधून. अरे बापरे. आणि हे असंच माझी मग मुलगी मला सांगितली, मम्मी अशानं असं झालं. मग म्हटलं घाबरू नकोस, आहेत स्वामी पाठीशी, स्वामी सगळं करतील ठीक. बरोबर. मी असं म्हटलं तिला. मी सदैव सांगतोय, मी घरात मुलांनाही सांगतोय की स्वामी आहेत, स्वामी सगळं ठीक करणार, तुम्ही काही घाबरायचं नाही म्हणून. माझ्या मोठ्या मुलाचं तर नाही, एवढं कंडिशन खराब आहे, पण त्याचा स्वामींवर विश्वास बसत नाही, तर एक ना एक दिवशी बसणारच. आणि माझा पूर्णपणे स्वामींवर विश्वास आहे ताई. असं आहे ना की स्वामी मला कधी एकटं पडू देत नाहीत आणि मी एकटी पडत नाही. ते तिथं माझ्या समोर का नाही उभा राहतात, माझी अडचण दूर होते मला. आता मला वाटत होतं की मला दवाखान्यात गेल्या मला कुठला आजार आहे का, मला काय आहे का. रिपोर्ट बघितला आणि डॉक्टर सगळे म्हणाले काय खडखडून बरायचा, काय झालंय तुम्हाला, ऍडमिट करून घ्यायला पण नाही आणि काहीच नाही म्हटलेत, काम करतात. आणि जिथं काम करतो ना तेच डॉक्टर म्हणजे बघा खर्च 1 रुपया सुद्धा खर्च नाही की एवढं हे पूर्णपणे सगळं मोफत, गोळ्या बिळ्या सगळं मोफत. आणि आपण सरकारी म्हणतो, पण त्या तिथं कुठल्या रूपानं कुठल्या ह्यानं ताबडतोब आत जाण्यासाठी सुद्धा किती वेळ असतो माहितीये ना. माझ्या पुढे एवढी गर्दी होती आणि त्यातनं मला म्हटले तुम्ही आत या पहिलं. पण मी म्हटलं ही माणसं एवढी रांगत उभा राहिल्यात आणि आपण जायचं हे कसं. नाही या मावशी म्हटले तुम्ही आत. मी गेलो. मग म्हटले सगळेजण म्हटले ह्यांना कसं काय आत घेतलं, सगळी म्हणाले ते आता काय. मी म्हटलं स्वामींचीच कृपा म्हटलं सगळ्या गोष्टी हो ना घडते सांगायचं. म्हणजे असं आहे की नाही, हेच मला एवढा अनुभव घडलाय ना. क्षणाला मी सांगतोय काय एवढ्या त्रासातनं निघलोय की तुम्हाला सांगायचं. मी बालपणापासून त्रास सहन करतोय. मला असं वाटायचं मला काहीतरी मोठा आजार झालाय, मी असं चालत होतो की मी एवढा सहन करतोय. आणि माझ्या खरोखर मला एवढा त्रास होत होता की मला असं दम भरायचं, हे भरायचं, ते आणि रिपोर्ट बघितले बघा, कार्डिओग्राम ते काढलं, काही नाही, पूर्ण रिपोर्ट हे मोकळे, सगळं छान होईल ताई तुमचं.
आणि आता सुद्धा सगळी म्हणतात. आता मला मी जिथं गेलतो ना, माझे ते डॉक्टर आहेत ना, त्यांच्या मुलाचाच वाढदिवस होता, आताच आला. त्यांनी काय म्हटले, अहो एवढं स्वामींची आणि समर्थांची भक्ती करताय, तुमच्या कोर्टात ना असं त्यांच्याकडे सगळं फिरून जाणार आहे आणि तुम्ही बघत राहा की पुढे त्यांचं काय होते आणि तुमचं काय होते. हे डोळ्यानं बघा स्वामी काय करतात आणि काय नाही. आणि त्यांना स्वतःहून सगळेजण म्हणतात पाया पडायची वेळ येणार आहे. बघूया आता ते स्वामी काय करतील. ते माझे बाप आहेत, माझे तेच सगळे आहेत, बंधू सखा सगळे त्यांनीच आहेत. बरोबर बरोबर. मग तेच म्हणते ताई, सगळे माझ्या नाही होणार ताई तुमचं सगळं सगळं छान चांगलं होणार. आता या मुलाचं एक धाकट्या आमच्या मुलाचं एक लग्न दुसरं व्हायचंय, ते एक चिंता लागली. पण स्वामींच्या पाया पडून सगळं मी ठीकच करायला लागलो. नाही, आणि होणार मुलगी काय म्हणते, 2 मुलं आहेत तिला, नवरा सोडून आता गेल्या वर्षी पण तसंच. आणि आता 2013 पासून तिचं हेच रडगाणं आहे की 7-8 महिने माझ्याजवळ राहते आणि त्या माणसाला लई कर्ज आहे, त्यामुळे ती म्हणते मी सोडूनच देणार, मी काय जाणार नाही. मी स्वामींना हेच सांगितलंय की मला दुसरं बी नको आणि मी जाणार नाही. अहो 32 वय अजून आता लागलंय तिला, ते पुढे कसं होणार. पण ते स्वामींवर सोडले मी सुद्धा स्वामींवरच सोडून टाकले काय असेल. आणि तिला सांगतोय मी, 1 माळ जप कर. मी कसं बघा ताई तुम्हाला सांगू का, मला 11 माळी जप करतो आणि 3 अध्याय वाचतोच मी, सांगायला नको. आणि मी बैठकीतल्या नाही ओम श्री गुरुदत्ता ते माझ्या 7 माळी 2 टायमाची ती उपासना आणि ही उपासना आणि म्हणजे माझी सगळ्या उपासना मी करून मी स्वामींना म्हणतोय माझ्या हातनं काय चुकलं तर आणि मला माफ करा, माझं सगळं तुम्ही चांगलं करणार आहे. हेच माझं आहे बघा. हे मला चांगलंच होणार चांगलं. आणि मला कसं आहे, लोकांवर दया येते अजून पण. त्या माणसावर मला दया वाटते. माझं एवढं त्यानं वाईट केलंय, पण त्याचं वाईट व्हायला तर ते बघवत नाही. मग त्यांचं तर स्वयंपाक पाण्याचं कोण करतं मग? त्यांचं स्वयंपाक पाण्याचं ती सून आहे ना त्यांच्याजवळ, त्यांची मोठी सून आहे ना, ती मोठी सून ती सुद्धा त्या मुलाला त्यांच्या मी 32 वर्ष दारूत होता, स्वामींचं समर्थांचं करून 4 वर्ष तो दारू पित नव्हता. एवढा सुरळीला मार्गाला लागला होता, संसार त्याचा बसवून दिला आणि परत आता प्यायला लागला तो. मी घरातून पाय बाहेर काढला. माझे ग्रंथ आहेत तिथं पारायण केलेले, माझे स्वामींचे समर्थांचे ग्रंथ आहे, मंदिर आहे तिथं. माझे कपड्याला आता मी एका कपड्यावर 2 कपड्यावर बाहेर आलोय, 2-3 कपड्यावर बाहेर सांगा. मग तिथनं मी बाहेर पडलोय. माझं म्हणायचं नाही, पण आहे हे माझं म्हणणं. आणि ते घंटन सुद्धा माझं म्हटलं म्हणून मला म्हटले तू माझं का म्हटलीस म्हणून मला तुला काहीच देणार नाही, चल बाहेर हो म्हटलीत. आणि त्यावेळेस त्या मुलानं सुद्धा मला काही वाटेल ते बोलायला लागला. मी तुला एवढं तुझा संसार सुखी लावून तुझी दारू सोडून सगळं हे करून आणि तू मला असं वेड्या वाकडं तू बोलतोस. मग म्हटलं तसं झाल्यानंतर मग आता सगळी गल्लीतली म्हणतात, अहो ताई तुमचे लक्ष्मी सारखी होता, ते किती वाईट झाले बघा त्यांच्या घरात. तो परत प्यायला लागला, त्याचा संसार बिघडला. मुलगा 10वीला हाय, एक 5वीतनं 6वीत जाणार. अच्छा, ते मुलं तुम्ही मोठे केले सगळे? नाही त्याची मुलं ती 3-3 वर्ष माहेरी जायची. हो व्यसनी आहे म्हटल्यानंतर. आता पण 3 वर्ष मी असताना आणि आमची जाऊ सवत असताना पण ते तिकडं ती माहेरीच होती. त्यानं एवढा त्रास ते मुलगा द्यायचा ना, ते हात कापून घे, कुठे काय कर, असलं व्यसन भयानक होतं. त्यातनं त्याला वाचवल्याला आणि परत त्या मार्गाला लागला. बाप तर जुगार आणि हे ती आमची सवत असल्यापासून आहेच, ते सगळं चालूच होतं आणि अजून पण आहे. पण त्यातून मी स्वामींच्या हेनं करत होतो त्यांना व्यवस्थित, तरी ते काय बाहेर यायचे पर्याय मार्ग नाही. तर स्वामीच त्यांना मार्ग चांगला दाखवतील का वाईट दाखवतील ते काय मला माहित नाही. पण ह्या बायकांचा तर नाद वाईटच आहे. पण आता ते रुईची सेवा सांगितल्या, बघू आता त्यातनं काय मार्ग. आणि कोर्टात पण मार्ग बाहेर पडला तर ठीक आहे, स्वामीच करणार. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? आता बघा की 2017 पासून 8वं वर्ष लागलंय. अच्छा, 8वं वर्ष लागले. आधारासाठी केलं आणि स्वामींनी जर बुद्धी दिली म्हणून ते केलं, किंवा स्वामींवर पण ढकलू शकत नाही. आणि आपलं जर चांगलं होणार असलं काय वाईट होणार, ती आपल्या हिनं कर्माची फळं आहेत. बरोबर. आपण कुणावर ढकलू शकत नाहीये की हेनं केलं आणि त्यानं केलं आणि त्यानं सांगितलं म्हणून असं झालं, हे असं म्हणू शकत नाही. ही कर्माची फळं आणि कर्माच्या फळाचे भोग भोगतोय आपण. आणि त्यातनं जर स्वामी ते फळं जर मोकळी केली सडसडून, तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. हो खरंय, जे होईल ते चांगलंच होईल आणि आपण चांगलंच करायचं कायम. तुमचं छान होईल ताई. मी शेअर करू ना हे? करा. श्री स्वामी समर्थ. कोल्हापूरचा आहे आम्ही. माझ्या अर्पणा विनायक तरटे माझं आडनाव आहे.
मी शेअर करते हा ताई. बर हा हा श्री स्वामी ठीक समर्थ आहे. हा श्री ताई. स्वामी समर्थ.